केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिल रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर पार पडलेल्या विविध कार्यक्रमांसाठी त्यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती। तर यावेळी विविध कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगड येथील ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली। तसंच अन्य काही कार्यक्रम पार पाडल्यानंतर अमित शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यानुसार हेलिकॉप्टरनं अमित शहा सुतारवाडी या ठिकाणी पोहोचले आणि त्याने सुनील तटकरे यांच्या घरी भेट दिली। या ठिकाणी सर्व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती सुनील तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे। या दौऱ्याच्या पूर्वी सुतारवाडीत हेलिपॅड नव्हतं, अशी माहिती मिळाली। तसंच या हेलिपॅडपासून तटकरे यांचं घर अगदी जवळ असल्याचं सुद्धा आपल्याला कळालं। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हेलिपॅडच्या मुद्द्यावरून काही प्रश्न उपस्थित केले। अंजली दमानिया यांनी एका वर्तमानपत्रातील जाहिरातीचा खात्रण शेअर करत म्हटलं की अमित शहांची भेट ही वैयक्तिक होती। तो बार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शहांना जेवायला घालायचं असतं खुशाल घाला, सोन्याच्या ताटात घालायचं तरी घाला, ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे।